जी कर आकारणी झालेली नव्याने समाविष्ट झालेल्या त्या गावांमध्ये त्यामध्ये असंतोष आहे आणि त्यांची जी कर आकारणी जी आहे ही दुरुस्त करावी. शासनाने सुद्धा वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्या पक्षांनी विशेषतः विरोधी पक्षांनी आम्ही महानगरपालिकेच्या जीबीमध्ये महापौरांना विनंती केलेली होती की याबाबत आपण एक खास सभा लावावी आणि एक समिती स्थापन करावी. परंतु अनेक दिवस झाले, पत्र देऊन झाले, परंतु त्याबाबत कुठली हालचाल ही भारतीय जनता पक्षाकडनं किंवा सत्ताधारी पक्षाकडनं होताना दिसत नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजितदादा गट असा आम्ही ह्याबाबतचा एक प्रस्ताव दिलेला आहे. आणि या प्रस्तावामध्ये आम्ही प्रामुख्याने 3 मागण्या केलेल्या आहेत की गावांना जो एस्टिमेटेड रेट जो असतो कर आकारणी करत असताना तो आणि ज्याच्यामुळं आपल्याला ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू काढता येते, तो जो रेट जो लावलेला आहे तो नजीकच्या गावाचा लावलेला होता. तर नजीकची गावं म्हणजे आधीची जी समाविष्ट गावं जी महानगरपालिकेत होतात त्याचा दर लावलेला होता. तो लावत असताना महानगरपालिकेकडनं गल्लत अशी झालेली की ती गावं, उदाहरणार्थ बाणेरचा दर हा सूसला लावला गेला. सूसचा रेडी रेकनरचा दर हा बाणेरपेक्षा जवळपास 40 ते 50% कमी असताना सुद्धा त्या ठिकाणी बाणेरचा दर लावण्यात आलेला. आणि हा एकंदरीत ह्या 32 गावांच्या बाबत कमी अधिक प्रमाणात हे झालेलं आहे. त्यामुळे पहिली मागणी आम्ही अशी केली की जो एस्टिमेटेड रेट जो आहे त्याला ER म्हणतात किंवा वाजवी भाड्याचा दर तो 35% कमी करावा, एक मागणी. दुसरी मागणी अशी आहे की गावं ज्या साली आली त्या सालचा कट ऑफ डेट धरावा आणि त्यासाठी 8चा उतारा जो आहे तो तर आपण घेतलाच, पण त्यासोबतच काही लोकांनी त्यावेळेस कर आकारणी झालेली नसल्यामुळं, त्यांची नोंदी झालेली नसल्यामुळं आपण त्यांचं लाईट बिल तपासावं. लाईट बिलावरच्या जो मागणीचा जो दिनांक असतो, पुरवठा दिनांक असतो, तो ग्राह्य धरण्यात यावा आणि त्याप्रमाणे ती जी बांधकामं जी आहेत त्यांना शास्ती जी आहे 1.5 पटाची किंवा तिप्पट जी आहे ती लावण्यात येऊ नये, अशा पद्धतीचा हा एक प्रस्ताव आहे. त्याचबरोबर अशी काही सूचना नाही आहेत. हे गावांचे प्रश्न निकाली निघावेत, त्यातनं मार्ग निघावा, महानगरपालिकेला सुद्धा त्यातनं कर मिळावा आणि विन विन सिच्युएशन असावे की नागरिकांना सुद्धा त्याच्यामध्ये सवलत मिळावी आणि महानगरपालिकेला सुद्धा टॅक्स वसुली व्हावी. ह्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र येऊन हा संबंधित गावातले जे सभासद आहेत त्यांच्या मागणीनुसार आम्ही हा प्रस्ताव तयार करून ज्याचा आधार आम्ही 2007चा जो अहवाल तयार केलेला होता त्या अहवालाला धरून आम्ही ही मागणी केली. काका तुम्ही ज्यावेळेस 17 साली 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आणि 21 साली 23 गावं समाविष्ट झाली. ज्यावेळेस पहिल्यांदा 11/9/97 साली पुणे महानगरपालिकेमध्ये 11 गावं समाविष्ट झाली अंशतः, त्यावेळेस ज्या सालचं घर त्या सालचा कर हा बेस धरून त्या ठिकाणी कर आकारणी केली गेली. आणि ती कर आकारणी करत असताना जरी लगतच्या बँकेतला दर लावला होता तर सर्वसाधारणपणे 70 ते 2004 पर्यंत फार छोट्या प्रमाणामध्ये ती कर आकारणी किंवा ती रिटेबल व्हॅल्यू जी होती RV ही कमी होती आणि त्याच्यामुळंच त्यावेळेस तेवढी काय आम्हाला ती जाणीव झाली नाही ज्यावेळेस त्या कराप्रमाणे घेतल्यामुळं. परंतु ज्यावेळेस 17 साली जी गावं आलेली आहेत त्यावेळेस लगतच्या गावाचा म्हणजे कमर्शियल रेट असेल किंवा निवासी रेट असेल हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला. आणि लगतचं गाव म्हटल्यानंतर जो 25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर काही जे शहरामध्ये गावं समाविष्ट झालेली आहेत तिथले असणारे भाडं असेल किंवा RV असेल, त्याची ARV असेल, तर ही ज्या प्रमाणात होती तेवढ्या प्रमाणामध्ये गावांना लागल्यामुळं एखाद्या कुटुंबाचा आमचा ग्रामपंचायतचा कर जर 4,000 रुपये असेल तर तोच कर जवळजवळ 16,000 रुपये झाला. आणि कमर्शियलचा जर तो कर सर्वसाधारणपणे 8,000 रुपये असेल तो जवळजवळ 65,000 ते 66,000 रुपये झाला.
त्याचप्रमाणे आमच्याकडे छोटे मोठे उद्योजक आहेत, इंडस्ट्रियल शेड थोडेसे आहेत, त्यांचासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी रेट जो लावला त्यामध्ये मिळणारं भाडं त्याच्यापेक्षा 4-5 रुपये जास्त स्क्वेअर फुटाला महिन्याला टॅक्स लागला गेला आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणे असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला. मग समाविष्ट गावातले सर्वच नागरिक असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे त्याच्या पक्षाच्या नेत्याकडे गेले. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितपणानं हा कर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती किंवा विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस हा जो काय लागलेला टॅक्स आहे हे लोक भरत नव्हती. मग त्याच्यावर परत 2% शास्ती कर लागला आणि मग तो आणखीनच अन्यायकारक झाला. मग शासनाने 17 साली 24 साली ती स्थगिती दिली आणि 25 सालीपर्यंत स्थगिती दिली की 24 साली जे 24ला जे काय पत्र दिलं त्याच्यामध्ये 2% शास्ती कर वसूल करू नका असं दिलं. पण 25चं जे पत्र आहे त्या 25च्या पत्रामध्ये शासनाने सांगितलं की रिव्हिजन होईपर्यंत तुम्ही कलम 450 अन्वये निर्देश देण्यात येत आहेत की सुलभ संदर्भात पत्राची सोबत जोडले रिव्हिजन करून टॅक्स लावावा तुम्ही आणि रिव्हिजन करून टॅक्स लावा अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मग ज्यावेळेस मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी आले त्यावेळेस नागरिकांचा आमच्यावर आणखी रेटा वाढला आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला तुम्ही हा टॅक्स कमी करून मागणी करा सभागृहामध्ये. आम्ही तशा पद्धती केली. सर्वांनी महापौरांनी एकत्रित समाविष्ट गावातल्या प्रतिनिधींची मिटिंग घेतली, एक समिती स्थापन करायचं ठरलं, पण ती काही कार्यवाही झाली नाही. म्हणून करता आम्ही हे कारवाई होत नाही म्हणून आम्ही स्थायी समितीकडं हा आमच्या मागणीचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे. लवकरात लवकर जर निर्णय झाला तर समाविष्ट गावातले लोकसुद्धा त्या ठिकाणी टॅक्स भरतील आणि पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.